ब्रिटिश दिल्ली राजवटीतून आपल्या देशाला बाहेर काढण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं होतं. आणि हा विशेष उठाव झाला होता, गोंदिया जिल्ह्यामध्ये झाला होता. महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये हा ज्यावेळेला उठाव झाला त्यावेळेला बऱ्याचशा शिवसैनिकांनी जवानांनी आपलं हे त्या ठिकाणी बलिदान दिलं होतं. म्हणजे आपला सर्वस्व त्याग केला होता, जीव अर्पण केला होता भारत देशासाठी. आणि त्यातून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. महात्मा गांधी झाले, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या अनेक थोर हुतात्म्यांनी त्या ठिकाणी हुतात्म्य दिलं आणि त्यांची आठवण म्हणून आज हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत. बरोबर, क्रांती दिवस. कारण क्रांती म्हणजे बदल. बघा, इंग्रजांची सत्ता होती, ती क्रांती घडून आली आणि या क्रांतीनंतर बदल झाला म्हणजे भारत स्वतंत्र झाला. आणि आज आपण मुक्त श्वास घेतो आहोत. आपल्या मनाला जे वाटतं ते आपण करतो आहोत, ते या क्रांतिकारांनी त्यामुळे आपण त्या क्रांती त्यांची आठवण म्हणून स्मृती म्हणून आपण साजरा करत आहोत. बरोबर, आपण सकाळच्या संपूर्ण भारत देशात आपण जो 75वा अमृत महोत्सव आपला त्या निमित्ताने आज संपूर्ण भारत देशात म्हणजे घरोघरी म्हणा किंवा कुठे म्हणा 11 वाजता प्रत्येकाने स्तब्ध सावधानमध्ये उभं राहून त्या ठिकाणी राष्ट्रगान आहे. आपल्या देशाचा जे राष्ट्रगान आहे त्याचा आपल्याला गायन करायचं आहे. गायन 11 वाजता संपूर्ण भारत देशामध्ये विविध शासकीय कार्यालय सार्वजनिक ठिकाणी असं खाजगी माणसामध्ये आपण घरीसुद्धा आपण म्हणू शकतो 11 वाजता. आपला एक